वारकऱ्यांसाठी नेहमी एक पाऊल पुढे असणारे श्रीमंत वारकरी न्यूज। संघर्ष योद्धा माननीय श्री मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज 7वा दिवस आहे। त्यांना पाठिंबा म्हणून हिंगोलीचे समाज बांधव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या बाजूला आमरण उपोषण करत आहेत। जे आमरण उपोषण करत आहेत ते आपण त्यांच्या या ठिकाणी प्रतिक्रिया घेणार आहोत। एकूण 5 समाज बांधव या ठिकाणी आमरण उपोषणाला बसले। त्यांची नावे श्री बालाजी वानखेडे, त्र्यंबकरावजी लोंढे, परमेश्वर तांबिले, त्याचबरोबर रमेश जाधव आणि ज्ञानेश्वर जगताप हे हिंगोली येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या उजव्या बाजूला आमरण उपोषण करत आहेत। आपल्यासोबत आमरण उपोषण करतायत, आपण त्यांच्याशी बातचीत करू। दादा, काय सांगाल? दादाचा आज आमरण उपोषणाचा 7वा दिवस आहे। अन्नात पोटात अन्नाचा कण आणि पाणी पण नाही। काय सांगाल? दादांची तब्येत तुम्ही काल बघितलंच असेल व्हिडिओच्या माध्यमातून, काय सांगाल? या संदर्भात एकच सांगेल मी की जे हे आमरण उपोषण या ठिकाणी सुरू करण्याचा एकच उद्देश आहे की आम्हाला लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे। कारण हा जो लढा आहे आणि मराठ्यांना, गरजवंत मराठ्यांना जे आरक्षण पाहिजे आणि तेही घटनेमध्ये, कायद्यामध्ये टिकणारं 50% आतलं आरक्षण पाहिजे। आणि हा लढ्यासाठी मनोजदादांनी मागील 1 वर्षापासून हा लढा उभा केलेला आहे। कधी न एकवटणारा समाज हा एका झेंड्याखाली आणलेला आहे आणि गरजवंतांचा लढा प्रस्थापित आणि विस्थापित जे आहेत, तर त्यामध्ये जो गरजवंताचा लढा आहे, विस्थापित मराठ्यांचा, तो लढा यांनी उभा केलेला आहे। आणि आम्हाला सार्थ विश्वास आहे जरांगे पाटलावर की ते आम्हाला आरक्षण मिळवून देतीलच आणि संविधानिक पद्धतीने आरक्षण मिळवून देतील, एवढं या ठिकाणी आमचा दृढ विश्वास त्यांच्यावर बसलेला आहे। आणि त्यांच्या जे पोटात अन्नाचा कण नाही, त्यांना पाठिंबा देण्यासाठीच हे उपोषण या ठिकाणी सुरू केलेलं आहे। आम्हाला त्यांची अत्यंत गरज आहे भविष्यामध्ये, कारण हे सरकार एवढं सहजासहजी आम्ही ही 42 वर्षापासूनची मागणी आहे। जो अण्णासाहेबांनं 1980 मध्ये स्वतःच्या डोक्यामध्ये 84ला 80 पासूनची मागणी आहे मराठा समाजाला आरक्षण द्यावे, आणि 84ला त्यांनी स्वतःच्या डोक्यामध्ये गोळी झाडून विधान भवनामध्ये आत्महत्या केली। तरी या सरकारला, तेव्हापासून आजपर्यंतच्या सरकारला, कधीच या ठिकाणी मराठ्यांना आरक्षण द्यावं वाटलं नाही। कारण त्यामागे हे फक्त मराठ्यांचा उपयोग करून घेत आहेत। मराठे तुम्ही बलाढ्य आहेत, आमचे मराठे नाही असं म्हणतच नाही। त्याच मराठे जे प्रस्थापित मराठे आहेत, त्या मराठ्यामुळेच गरजवंत मराठ्याला आरक्षण मिळत नाही, हा आमचा सर्वप्रथम आरोप आहे। कारण कारखाने 100% आमच्या मराठ्यांकडे आहेत, शाळा आमच्या मराठ्यांकडे आहेत, पण त्या मुठभर मराठ्यामुळे तुम्ही लाखो अब्जोवधी मराठ्यांचं, करोडो मराठ्यांचं नुकसान करत आहेत का? ज्या मराठ्यांना खरोखर सायंकाळची चूल कशा पद्धतीने पेटावी याची चिंता आहे, आणि ते लाखो रुपयाच्या फीस, विद्यार्थ्याच्या फीस शिक्षणासाठी, कुठं घटनेनं शिक्षण हा मूलभूत अधिकार दिलेला आहे आणि त्या शिक्षणासाठी पैसे लागतात? ही घटना का? हे सरकार का? या सरकारवर अजिबात विश्वास राहिलेला नाही। 2014ला हे आरक्षण दिलं होतं, ते आरक्षण पहिल्यान सुरू टिकवलं नाही, पुन्हा त्याच्यावर मोर्चे झाले, पुन्हा फडणवीस सरकारने आरक्षण दिलं, ते आरक्षण त्यांनी उच्च न्यायालयात टिकवलं, सर्वोच्च न्यायालयाने टिकवलं नाही। मग 50%च्या वरचं आरक्षण टिकतच नाही, ही घटना सांगते। मग कशाला तुम्ही फालतू भूलतापात देऊन आमच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम करत आहात गरजवंत मराठ्यांच्या? हे पुन्हा सरकारला इशारा आहे। अजून सांगतो, कोण सरदार असेल, कोण मराठा सेवक असेल, यांची खंत गरजवंत मराठ्याला नाही, मनोज दादा म्हणतील तेच होईल, एवढं मी सांगतो। आणि आत्ताही पुन्हा सांगायलो की हे आरक्षण जर दिलं नाही, तर आरक्षण मनोज दादा सांगतील त्यांच्या शब्दानुसारच आंदोलन चालू राहील ना। आता त्याच्यानंतर आम्ही जर आरक्षण दिलं तर मनोज दादा म्हणतील डोक्यावर घेऊ हो, नाहीतर त्यांना खाली खेचल्याशिवाय राहणार नाही। सरकारनं आता सबक इशारा आहे, हे त्या विधानसभेत दाखवून देऊ। आपल्यासोबत अजूनही काही आमरण उपोषण करते, त्यांच्या प्रतिक्रिया घेऊ। दादा, आचारसंहिता 15 दिवसामध्ये लागतात, काय वाटतंय? सरकारने जर मागण्या मान्य नाही केली तर विधानसभेला सरकारला काय परिणाम भोगावे लागतील? प्रश्न असा आहे की आता जरांगे साहेब जे आमच्या संघर्ष योद्धाचे निर्णय घेतील ते तर आम्हाला मान्य राहील, पण प्रश्न असा आहे की आम्हाला
30 वर्षामध्ये एक खंबीर नेतृत्वच मिळालं नव्हतं. आज सुदैव आमचं आहे, की आज आम्हाला खंबीर नेतृत्व दीपस्तंभासारखं मिळालं आणि असं नेतृत्व समाजाला मार्गदर्शन करू शकते. तर त्यांच्या सोबत आम्ही आहोत. पण असं आहे, की आज ते उपोषणासाठी बसलेत. आज त्यांचा 7वा दिवस आहे आणि 7वा दिवस आहे, पण अगोदरही त्यांनी खूप उपोषणं केलेली आहेत. खरं म्हणजे शरीर त्यांचं कमकुवत आहे आणि त्याच्यात हा 7वा दिवसात आणि आमचा हा योद्धा मरणावस्थेत आम्ही पाहू शकत नाही. आम्हाला ते अशक्य नाही. आमचं रक्त सळसळतंय. आम्ही यासाठीच पाठिंब्याला बसलोय, की बाबा त्यांनी उपोषण एकतर सोडावं. त्यांच्याच मुळे आम्ही या ठिकाणी सकल मराठाच्या वतीने आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे. आता हे सरकार आता आचारसंहिता 2 दिवसात लागेल. त्यांनी त्या आचारसंहितेच्या आधी निर्णय घ्यायलाच पाहिजे आणि जर निर्णय नाही घेतला, तर ते म्हणतील, की बाबा जिथं सरकारच नाही तिथं तुम्ही कोणाला मागणार? आम्हाला असं माहिती आहे, आम्हाला 30 वर्षापासून जे अगोदरचं जे सरकार होतं, त्यांनी सुद्धा आमची माती केलेली आहे. आम्हाला 30 वर्षापूर्वी म्हणजे आम्हाला दोघांवरही भरोसा नाही. जर जरांगे साहेबांनी निर्णय घेतला की किंवा आम्ही एक स्वतंत्र असे उमेदवार समजा कदाचित मराठा समाजाला मधून जर म्हणजे ओबीसी मधून जर आरक्षण नाही मिळालं, त्यांनी जर निर्णय घेतला तर त्या ठिकाणी केवळ मराठा समाजच नाही तर छत्रपती शिवरायांना मानणाऱ्या 18 पगड जाती त्यांच्या सोबत राहतील. कारण आम्ही आपसापसात कधीच विरोध केला नाही. राजकीय लोकांनी ओबीसी मराठा हे लावलेले. धनगर समाजाला आमची अडचण नाही, वंजारी समाजाला आमची अडचण नाही आणि रोज आम्ही एकमेकाला घरा शेजारी ते आमच्या राहतात. रोज आमचा नमस्कार असतो. एकमेकाच्या सुखदुःखात जातो. आमचा द्वेषच नाही आणि तेही म्हणतात, "का हो मराठा समाज सर्व श्रीमंत नाही, जे गरीब आहेत." आणि खरं म्हणजे मराठा समाजाला आरक्षण मिळालं म्हणजे सर्वांना मिळणं. त्या ठिकाणी गरीब गरजवंतांना ज्याचं क्रिमिनल म्हणजे 8 लाखाच्या आत कमी उत्पन्न असेल त्यांना जर मिळत असेल तर आम्हाला आनंदही घेऊ याच्यामध्ये. म्हणजे द्वेष यांनी पसरवलाय. समाजामध्ये भांडणं लावण्याचं काम हे सरकार करते. आम्ही आता एकच जरांगे साहेब म्हणतील तसं. पण आज या ठिकाणी आमचा जो संघर्ष योद्धा आहे त्यांचे प्राण वाचले पाहिजे, त्यांनी उपोषण सोडलं पाहिजे. त्यांना पाठिंबा म्हणून आम्ही हिंगोली सकल मराठाच्या वतीने या ठिकाणी आमरण उपोषणात बसलो. जोपर्यंत हे आरक्षण मिळत नाही, जोपर्यंत आम्हाला जरांगे साहेबांचा आदेश येत नाही, तोपर्यंत आमचं आरक्षण ठाम राहील. शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही त्यांच्यासोबत आहोत. एवढंच शेवटी सांगतो. आपल्यासोबत अजूनही आमरण उपोषण करते त्यांच्या प्रतिक्रिया घेऊ. दादा, उपोषणाची दखल प्रशासनाकडून घेतली का काही? आमच्या आमच्या आमरण उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. आतापर्यंत प्रशासनाने आमची कोणतीही दखल घेतलेली नाही. दादा, तब्येत कशी आहे तुमची? तब्येत आता सध्या जवळपास दुसरा दिवस आहे. तब्येत थोडी आता खालावणार आहेच. परंतु आम्हाला आमच्या तब्येतीपेक्षा आदरणीय मनोज तब्येतीची काळजी आहे. आणि जो मनोज जो लढा उभा केलेला आहे, फक्त आमची एकच अपेक्षा आहे, मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यापेक्षाही फक्त गड आला आणि सिंह गेला असं होऊ नये म्हणून आम्हाला दादाच्या तब्येतीची काळजी आहे. आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. फक्त आम्ही आमची शिवरायाकडे आणि सकल मराठा समाजाकडे एकच प्रार्थना आहे, की दादाची तब्येत चांगली राहावं. आरक्षणाचा काय प्रश्न आज आहे, उद्या मिटणार आहे. पण दादाच राहणार, दादा जगणे समाजासाठी खूप महत्वाचं आहे. त्या उद्देशाने हा लढाई आहे आणि शेवटी अंतिम निर्णय दादाचा असणार आहे. जोपर्यंत दादा इथून उठणार नाहीत आणि हे समाज काही निर्णय घेणार, हे सरकार काही निर्णय घेणार नाही, तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. हा आमचा ठाम निर्णय आहे. आणि काही आज कालपासून ज्या काही गोष्टी घडत आहेत, आवर्जून सांगण्याचं म्हणजे काही लोक जे सरकार जे मराठा समाजाविरोधात भूमिका घेत आहे, आरक्षणाच्या विषयी प्रश्न मांडत नाही, ते आज स्वतःला मराठा सरदार म्हणून त्याची कालपासून बॅनर लागत आहेत पूर्ण महाराष्ट्रभर. यांना लाज वाटायला पाहिजे. मराठा सरदार नाव लावायचे या सरकारला लाज वाटायला पाहिजे, की मराठ्याला तुम्ही आमच्या आई बहिणीच्या डोक्यावर डोके फोडता, लाठीचार्ज करता आणि तुम्ही स्वतःला मराठा म्हणून घेता. तुम्हाला लाज वाटायला पाहिजे या गोष्टीची. आज आमचा संघर्ष होता 7 दिवसापासून तिथे उपाशी मरत आहे आणि तुमची त्याची साधी दखल सुद्धा घ्यायला तयार नाहीत. हेच या माध्यमातून मला सांगायचं आहे. दादा, वाशीमध्ये उधळलेल्या गुलालाचा सरकारने अपमान केलाय. काय सांगाल त्या बाबतीत? वाशिममध्ये तर आमचा अपमान केलेलाच आहे, पण आता पण अपमानच करत आहे शासन हे आणि शासन पण दखल घेत नाही, विरोधी पक्ष पण दखल घेत नाही आमच्या या उपोषणाची. कारण की आमचं सगळं मराठा समाजाचं ताईच आहे ते जरांगे पाटील म्हणजे आणि याची दखल कुणीच घेत नाही. या नेत्याला श्रम वाटायला पाहिजे अशा काय करण्याची. हे माझं आपण बघू शकतो या ठिकाणी आज आमरण उपोषणाचा दुसरा दिवस आहे, जे की संघर्ष योद्धा माननीय श्री मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणून हे आमरण उपोषण या ठिकाणी सुरू केलेलं आहे. काही दिवसातच आचारसंहिता लागेल. आ, त्या संघर्ष योद्धा माननीय श्री मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या सरकारकडून पूर्ण होतात का? पुन्हा एकदा त्यांना आमरण उपोषण करण्याची किंवा वेगळा निर्णय घेण्याची वेळ येईल
या ठिकाणी आपल्याला पुढे बघावं लागेल. मी संदीप कदम, श्रीमंत वारकरी टीव्ही न्यूज, हिंगोली.